नमस्कार, जनसत्ता आणि एक्सप्रेस न्यूजमध्ये स्वागत आहे. आज आपण आपल्या माळशिरस तालुक्यातील नीरा देवधर पाणी प्रकल्प योजना जी आहे त्या योजनेच्या संदर्भात खऱ्या अर्थानं जे काम सुरू झाले, ज्या ठिकाणावरून काम सुरू झाले त्या ठिकाणावर आहोत. या ठिकाणी माळशिरस तालुक्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, स्वर्गीय अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 22 गावाचा पाण्याचा प्रश्न कित्येक वर्षापासून प्रलंबित होता तो प्रश्न सुटलेला आहे. आपण या ठिकाणी जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. चला तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. खऱ्या अर्थानं कित्येक वर्षाचा प्रश्न आपला हा 22 गावाचा पाण्याचा प्रश्न सुटतोय. काय भावना आहेत तुमच्या? आज गेली अनेक वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय की आपल्या भागाला पाणी मिळालं पाहिजे आणि ते आज स्वप्न आमचं दिवसा बघितलेलं स्वप्न आज सत्यात उतरताना दिसत आहे. आज अनेक तालुक्यामध्ये सुद्धा आता परवा जयकुमार गोरे भाऊंनी घोषणा केली की जर पाणी नाही आलं तर माझी मान खटावी सुद्धा विधानसभा लढणार नाही. म्हणजे इतकी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आमचे नेते मंडळी काम करत आहेत. आज माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेब विधानसभा स्थापन झाल्यापासून एकही माणूस बोलला नाही की नीरा देवघरच्या पाण्याचं काय झालं. पहिला माणूस बोलला, पहिला आमदार बोलला, त्यांचं नाव रामभाऊ सातपुते आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांनी राज्य सरकार असू द्या, केंद्र सरकारच्या माध्यमातून असू द्या 4000 कोटीची योजना मंजूर केली. जवळपास 2500 कोटीची कामं आता पूर्णत्वास येत आहेत आणि अजून 1000 ते 1500 कोटीचं काम बाकी आहे. ते आता चालू आहे, प्रक्रिया चालू आहे. आणि तुमच्या माध्यमातून एक सांगतो की आता तालुक्यात बरेच अफवा उठवतात की माळशिरस तालुक्यात पाणी नाही किंवा अजून पाणी आल्याशिवाय काय खरं नाही. कुठली गोष्ट सन 2000 साली वाघोशी, खंडाळा तालुक्यातल्या वाघोशीत तिथं पाणी होतं. फलटण तालुका ओलांडला, आता माळशिरस तालुक्यात एंट्री झाली. सन 2026 उजडलं. सन 2024-25 पर्यंत 1 फुटाचं काम झालं नव्हतं. ह्या 2 वर्षात ही काम हितपर्यंत आलं. आपल्या हितनं पुढं 2 वर्षात शिंगोर्णीच्या शेवटच्या टोकापर्यंत, कोळेगावच्या तलावापर्यंत ही पाणी पोचणार आहे. मग आता विरोधकांना काय आव्हान असणार आहे तुमचं? आता आव्हान काय नाही त्यांना, माझं एकच मत आहे त्यांना की तुम्ही जर समजायला तुम्हाला काय त्याबद्दल शंका असेल तर या ठिकाणी या, तुमच्या डोळ्यानं पाणी बघा. जी माणसं कारुंड्यापर्यंत पाणी आणू शकते ती माणसंच पुढं शिंगोर्णीपर्यंत पाणी नेऊ शकते, तीच माणसं पुढं मोठेवाडीपर्यंत पाणी नेऊ शकते ती. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. या ठिकाणी माळशिरस तालुक्यात काम करणारे रामभाऊ सातपुते साहेब आहेत, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब आहेत, पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री, तत्कालीन जलसंपदा मंत्री ज्यावेळेस ही योजना पूर्णत्वास येण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब. माझं तर असं म्हणणं आहे की ह्या दुष्काळी पट्ट्यातल्या लोकांच्या देहवाऱ्यात जरी ह्यांचं फोटो लावले तरी ह्यांचं उपकार फिटणार नाहीत. ठीक आहे बाळासाहेब, तुम्ही काय सांगाल? एकंदरीत तुम्ही पण या संघर्षामध्ये सामील होता, तुम्ही देखील आंदोलन मोर्चे केले, काय भावना आहे तुमच्या? आता नाही 2012 साली ज्या वेळेला नीरा देवधरचं पाणी यावं यासाठी आम्ही आपले इस्लामपूरचे संभाजी बाबा मंदिरामध्ये नीरा देवधर पाणी संघर्ष समितीची स्थापना केली आणि पाण्याचा लढा चालू ठेवावा. त्यामध्ये सगळ्या, म्हणजे आमचं पाणी हा पक्ष होता, त्यावेळेस राजकारण हा विषय नव्हता, पक्ष होता. परंतु त्यावेळेला सगळ्या लोकांनी की आपल्याला पाण्यासाठी संघर्ष करायचा ही भावना होती आणि ती भावना असल्यानंतर त्या 2012च्या ह्याच्यानंतर सामान्य माणसं बोलायला लागली की जे सत्ताधारी, ज्यांच्याकडं 40 वर्ष या तालुक्याची सत्ता होती, राज्यात मंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, त्यांच्याच्यानं पाणी आलं नाही
आणि तुमच्यासारख्या 4-2 कार्यकर्त्यांनी एखादी कमिटी स्थापन करून पाणी येणं हे हास्यास्पद होतं असं त्यांना वाटत होतं. परंतु या 2014 साली राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि यावेळेला त्यावेळेचे जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबर त्या कमिटीची मिटिंग लावली आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं ह्या योजनेला गती आली. परंतु तत्पूर्वी जी संकल्पना मांडली होती कैलासवासी हिंदूराव नाईक निंबाळकर यांचं स्वप्न होतं की ते सत्तेत कुठल्या जरी पक्षात असले तरी पाणी येण्यासाठी भारतीय जनता पार्टीच पाणी आणल असा त्यांचा त्यावेळचा सुद्धा कयास होता आणि आज तो खऱ्या सत्यात उतरतो आहे. त्याच्यानंतर ज्यावेळी 2019ची निवडणूक झाली आणि नेते आदरणीय रणजितदादा निंबाळकर ज्यावेळेस खासदार झाले त्यावेळेस राज्य केंद्र सगळ्याकडून प्रचंड प्रमाणात निधी आणून खऱ्या अर्थाने ही योजना मार्गी लागली आणि जर दादा 2025च्या निवडणुकीमध्ये 24च्या निवडणुकीमध्ये विजय झाले असते तर ही आपली पंचायत समितीची निवडणुकीला आपण खऱ्या अर्थानं म्हणजे नीरा देवधरच्या पाण्याचं दार उजळून मतदानाला गेलो असतो. पण दुर्दैवानं आपण भावनेच्या किंवा इतर गोष्टीच्या आहारी पडलो आणि ते थांबलं काम. पण आजसुद्धा दादानी आज निवडणूक आहे लोकांना मी सांगेन निश्चितपणे की ज्यांना काही शंका वाटती कुशंका वाटती की पाणी येणारच नाही त्या लोकांनी या ठिकाणी यावं आणि पाणी बघावं आणि मगच मतदान करावं. परंतु आता विरोधकांनी पाणी येणार नाही ही भूमिका आता बाजूला ठेवावी. राज्यामध्ये देशामध्ये सगळे भारतीय जनता पार्टी सरकारनं आपल्याला नीरा देवधरच्या पाण्याचं स्वप्न पूर्ण करायचं तर पंचायत समितीवरती जे उभा राहिलेत पंचायत समितीला आणि जिल्हा परिषद त्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेता म्हणू नका पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मतदान करावं असं मी या माध्यमातून तुमचे आवाहन करतो. ओके यादव साहेब तुम्ही काय सांगाल एकंदरीत काय भावना आहेत तुमच्या? आता माळशिरस तालुक्याच्या शेव ओलांडलेले आहे पाण्याच्या कामाने. भारतीय जनता पार्टीच माळशिरस तालुक्यात राहिलेल्या भागाला पाणी देऊ शकते हे आज इथं आलेल्या लोकांना सगळ्यांना समजलेलं आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीलाच च्याच उमेदवारांना मतदान करून निवडून द्यावं ही सर्व जनतेला आव्हान करत आहे मी इथून. की आपण डोळ्यानं बघितलंय आपल्या टकुऱ्या बोजा आहे ही बोजा फिटूस तर माझ्या नागरिकांना एकच शपथ आहे तुम्ही ढिलं पडू नका आणि आपलं ही काम करणाऱ्याला यश द्या तरच माझी इच्छा पूर्ण आहे. मी आता तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगतो. तुमच्या आता तुम्ही इथं पाणी करताय हां उदाहरण सांगतो. बायका खुरपाय जाते तर 8 दिवस काम करते तर मंगळवारी नाही पगार झाला तर बोंबलत माघारी येते तर अशी परिस्थिती ह्या वाघाने केली आणि ती म्हणते ही काय करतं ती काय केलेलं आम्ही डोळ्यानं बघितलं. हा तर अशा माणसाला माझ्या नागरिकांना माझ्या पुतणी असतेला पाहुणे असलेली कोण डोळ्याची झोप करू नका तुम्ही एवढं आणि ह्यांना निवडून द्या. आणि आपण जातीविषयी बोलतो जातीच्याच मागं जाणार जातीच्या मागं धोतर फिटून तर पळालो पण जातीनं डोळासुद्धा बघितला नाही आमच्याकडे डोळ्यांसुद्धा बघितलं नाही. माझा पठ्या जातीचा माणूस आहे जातीच्याच मागं जाणार आणि कमळाला मत देणार आणि मी बी तेवढंच आव्हान करणार. आपण कामाचं बघायचं नाही काम बघितलंय आपण डोळ्यानं आपण मोरली रस्ता काटायचा आपलं कसं आपल्यासाठी जगतोय माणूस तीच आपण बघायचं. हा एवढं बोलतो माझं 2 शब्द संपवतो. मामा नमस्ते. गाव कुठलं? अभिमन्यू मारुती बगाडे गाव पिलीव. काय भावना आहे तुम्ही आता या ठिकाणी भेट देताय एकंदरीत काय भावना आहेत तुमच्या काय वाटतंय तुम्हाला? आता मला तर असं वाटतंय की जी टीका करते ती सुळेवाडी बचेरी शिंगुर्णी यातली जी विरोधक आहेत त्यांनी स्वतः डोळ्याने येऊन इथं पाहावं आणि त्यानंतर समोरच्या उमेदवारावर टीका करावा. शिवराज पुकळे यांनी ही सगळा संकष करून इथंपर्यंत लोकांना दाखवलेला आहे आणि इथून पुढं ही थोड्याच काळामध्ये ती शिंगुर्णी या टोकापर्यंत दाखवत्याला. काय आनंद कसं वाटतंय तुम्हाला? आनंद होतोय का आता एकंदरीत? अति आनंद. शेतकऱ्यांच्या मुलांना ह्याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे? शेतकऱ्यांच्या मुलांना एवढंच पाहिजे की पाणी लाईट आणि रस्ता. एकंदरीत आता त्यांचं पैसे नको तर एकंदरीत आता काय होत होतं आपल्या या भागामध्ये पाणी नसताना वडिलांना शेतामध्ये किंवा घरी राहावं लागायचं मुलांना नोकरीसाठी बाहेर जावं लागत होतं. परंतु आता मी स्वतः 35 वर्षे बाहेर काढले ते मुंबईमध्ये. आमचे आई वडील
रात्रंदिवस कष्ट करत होती. कारण ड्राय भाग आमचा, लक्ष्मी देवीजवळ माझी शेती आहे, डबजावाड्याकडे माझी शेती आहे. ड्राय भाग असल्यामुळं, पाणी नसल्यामुळं मला 35 वर्षे बाहेर काढावं लागली. आता गावातली सगळी गावकरी परत येतील का? पाणी जर आलं तर गाव परत फुलल का असं वाटतं का? पाणी जर आलं तर माळशिरस तालुक्यात बचेरीसारखा शेतकरी कोणच बनू शकणार नाही. धन्यवाद. मामा, माझं गाव शिंगोर्णी आहे. बरं, काय भावना आहे त्यात? कसं वाटतंय तुम्हाला आता एकंदरीत कसं माळशिरस वाटतंय ना, तालुक्यामध्ये? आमच्या डोळ्याचं पारणं फेटलेलं आहे. आमचे लेकरं बाळं ऊसतोडीला जाणं, लेकरं बाळासने कुठल्या प्रतीची शेतकऱ्याच्या पोराला कोणी पोरगी देत नाही. अनेक प्रकारच्या पोकळे साहेब व त्यांच्या वरच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा पाण्यासाठी संघर्ष केला आणि ह्याला शेवटी भाजप सरकारनं हे संपूर्णपणे ही 22 गावं कशी पाण्याखाली येतील, ह्या 22 गावासाठी काय आराखडा करता येईल. पाठीमागच्या सरकारनं कुठल्या प्रतीच्या योजना की तळागाळापर्यंत लोकांनी पोचू दिले नाही, त्या जिथल्या तिथं कुठल्या प्रतीचं काम होऊ दिलं नाही. म्हणून या सरकारची इच्छा आहे की ह्या सरकारमध्ये उभं राहिलेल्या ते 2 उमेदवार आहेत, जिल्हा परिषद गटात व पंचायत समितीच्या गटातून या दोन्ही उमेदवारांना भरघोष मतानं असं निवडून द्यायचं आहे व आपल्या जिव्हाळ्याचा, आपल्या हाडामासाच्या रक्ताचा हा कार्यकर्ता आहेत. म्हणून सगळ्यांनी याला बहुमतानं मतदान करून दोन्ही पक्षकाराला, उमेदवारांना विजय करायचा आहे. ओके. प्रामुख्यानं आता तुम्ही घटनास्थळी म्हणजे ज्या ठिकाणावरून माळशिरस तालुक्यामध्ये पाण्याची एंट्री होती त्या ठिकाणी भेट देताय, काय भावना आहेत तुमच्या? काय वाटतं, मनाला काय वाटतंय तुमच्या? आता जी काय लोक म्हणतो ती पाणी येणार नाही, ही फक्त इलेक्शनापुरतं ही दाखवलेलं ही आहे. पण आता सध्याला ही पाण्याची परिस्थिती बघितल्यानंतर असा आनंद वाटतो या की आमचं मन हळवून गेलं या. आज 50-60 वर्ष झालं आमच्या सुळेवाडीतली लोक बापाची गाठ पडत नाही, बाप मेल्यावर पोरगा यायला मावाशी नाही, कारण पोराला जगावं लागतं मुंबईला. बरोबर आहे. बाप आईबाप गावाला. बरोबर आहे. जर मेला बाप तर पोरगा तिसऱ्या मातसावडाला येतो, नाही गाठी नाही, भेटी नाही, काय नाही. म्हणजे अतिशय बिकट अतिशय बिकट म्हणजे 70-80% लोक बाहेर आहेत हो. फक्त राहिले सुळेवाडीत म्हणजे म्हातारी. म्हणजे एकंदरीत काय वाटतं तुम्हाला? तुमच्या डोळ्याचं पाणी पुसायचं खरं आज खरोखरच हे शिवराज पोकळ्यांनी जेवढा पाठपुरावा करून पाण्यासाठी झटलाय बिचारा, त्या लोकांचं सगळ्यांचं आज नंदनवन होईल आणि चांगलं होईल. आजपर्यंत तुम्हाला सांगण्यासारखं आता एक गोष्ट झाली आमच्या गावात, ही जागीरदाराचं कुत्रं त्यानं पाळलेलं आमच्या गावात कसं तरी भटकत आल्यावर गावाला वाटलं ही पिसाळलेलं कुत्रं आहे म्हणून गावाल्याने मारलं ती कुत्रं. त्या जागीरदारानं आमचं गाव अख्खं पोलीस स्टेशन आणलं. ह्याच्या कुत्र्याला किंमत आहे तशी आमच्या गावातल्या माणसाला किंमत नाही. ही खरी कुत्र्याची घटना, खरी घटना त्यांनी जाऊन स्वतः सांगावं की बा खरी घटना आहे का नाही. माझ्यावर केस झाली होती, मी स्वतःच्या कुत्र्यामध्ये ही होतो. बरं. पण ह्या जागेदाराला कुत्र्याची किंमत आहे, पण सुळेवाडीच्या माणसाची किंमत नाही. आज तोच माणूस आम्हाला मतं मागा येतो या. आमच्या गावातल्या माणसाला जर लाज वाटत असेल ना तर त्यानं मतदान पुकळ्याला करावं, पण कुत्र्याला झटणाऱ्या माणसाला करू नये. ओके. युवक म्हणून कसं, काय भावना आहेत तुमच्या? एकंदरीत आता माळशिरस तालुक्यामध्ये पाणी ज्या ठिकाणावरून एंट्री होती त्या ठिकाणी भेट देत आहे, काय भावना आहेत तुमच्या? आज आम्ही इथं कोतय या गावात प्रत्यक्षात बघायला आलो होतो. आमच्या डोळ्यानं आम्ही बघितलं की पाणी ही आपल्यापर्यंत पोचू शकतं. आज बघायला गेलं तर आम्ही जळबावी गावचा आहे. आज आमच्या गावात जवळजवळ 70% लोक बाहेर लातूर, सातारा या ठिकाणी मेंढरं घेऊन जगायला जातात. आणि विषय असा आहे की गावाचं आमचं 4 काय पुढारी असतील, इकडं मोहिते पाटलांकडं किंवा इकडं जवळजवळ 70 वर्ष झालं सत्ता ह्यांच्याकडं आहे. आजपर्यंत ज्यावेळेस गावाचं राजकारण लागेल त्यावेळेसच ही गावाला भेट द्यायला येतात आणि त्याच्यावरनं राजकारण करतात. त्याच्यामुळं गाव आता विचार करायला गेलं तर वरच्या पण भागात पाणी आणलं जया भावना, पण खाली आमच्या पायथ्याला पण पाणी आहे, पण आमच्या गावात पाणी नाही. कारण विषय असा आहे की हे ज्यावेळेस राजकारण असेल त्यावेळेसच ही येतात ही करायला. आज आमच्या गावाची परिस्थिती बघायला गेलं तर उन्हाळ्यात अक्षरशः प्यायला पाणी नसतं. जनावरातला आम्ही स्वतः माझ्याकडे गाय आहेत, आम्ही वैरणीसाठी अकलूजपर्यंत जातो. ही जर पाणी आमच्यापर्यंत पोचलं तर आमच्या गावाचा विकास होईल किंवा आमचं गाव जे स्थलांतर होतं या ती कुठेतरी थांबेल आणि गावचा चांगल्या प्रकारे विकास होईल. ओके. गटातील धर्मराज माने पाटील आणि आनंद शेंडगे सर, मला एवढंच आव्हान करायचं आहे जनतेला की त्यांना भरघोस मताने निवडून द्यावे. सरकार असल्यामुळेच ही काम पुढं होऊ शकतं. तसंच
सोलापूर जिल्ह्यातले जेवढे पण भारतीय जनता पार्टीचे जेवढे पण जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीला गणातून उमेदवार असतील तेवढे सगळ्यांना आव्हान आहे की जनतेला आव्हान आहे की सगळ्यांनी यांना मतदान करून भरघोस मताने निवडून द्यावे.